ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे आणि आज आपण बघत आहोत मोत्याच्या बांगड्या पार्ट 3. तिसरा पार्ट आहे हा, म्हणजे आज आपलं तिसरं डिझाईन आहे हे मोत्यांच्या बांगड्या ह्या सिरीज मधलं. आणि आज आपण अशा ह्या बांगड्या बनवत आहोत ज्यासाठी आपण काचेच्या बांगड्या वापरलेल्या आहेत. म्हणजे आपल्या घरी असणाऱ्या कोणत्याही काचेच्या बांगड्या आपण ह्या मोत्यांच्या बांगड्या बनवण्यासाठी वापरू शकतो. मी घेतलेल्या आहेत 3 काचेच्या बांगड्या, एक कापडाचा तुकडा, उरलेला कापडाचा तुकडा आणि ग्लू आहे आपला. तर आधी आपण ग्लूच्या मदतीने ह्या 3 बांगड्या एकमेकांना जोडून घेणार आहोत आणि त्यानंतर मग त्यावर आपण आपलं जे कापड दिसते त्या कापडाची पट्टी त्यावर कव्हर करणार आहोत बांगड्यांवर. तर इथे आपल्या बांगड्या चिटकवून झाल्यावर आपण एक कापडाची पट्टी कापून घेत आहोत, कट करून घेत आहोत. म्हणजे ती आपण त्या बांगडीच्या भोवती गुंडाळू शकतो किंवा त्या बांगडीवर चिटकवणार आहोत आपण. 2 प्रकारे आपण या कापडाच्या पट्टीला आपल्या बांगडीवर चिटकवू शकतो किंवा गुंडाळू शकतो. ते कसं ते बघूया. तर इथे ही आपली 1 इंच रुंदीची पट्टी तयार झालेली आहे. 3 बांगड्यांसाठी आपण 1 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे. तर ही पट्टी आपण अशा प्रकारे ही चिटकवू शकतो की आधी ग्लू लावला बांगडीवर दोन्ही बाजूंनी. तर इथे आपण बांगडीच्या दोन्ही बाजूंनी ग्लू लावून घेत आहोत आणि हा ग्लू लावून झाला की ही आपली जी कपड्याची पट्टी आहे ती अशा प्रकारे आपण ठेवणार आणि दुमडून घेणार आणि त्यामुळे आपली कपड्याची पट्टी ही आपल्या बांगडीवर कव्हर होत आहे. थोडा थोडा ग्लू आपण बांगडीवर लावत जाणार आणि दरवेळेस आपण आपली कपड्याची पट्टी दुमडत जाणार त्या ग्लूवर. तर अशा प्रकारे आपल्या काचेच्या बांगड्यांवर आपण कपड्याचं कव्हर करत आहोत. इथे आपण कोणतंही डिझायनर कापड वापरू शकता. मी प्लेन कॉटनचं निळं कापड वापरलेलं आहे. आपण आपल्या आवडीनुसार वापरू शकता. तर ही आपली एक पद्धत झाली. आता दुसरी पद्धत म्हणजे एका टोकाला ग्लू लावून कपड्याच्या पट्टीचं एक टोक चिटकवून घ्यायचं आणि मग ती पट्टी गुंडाळत जायची आपल्या बांगड्यांवर आणि शेवटच्या टोकाला मग शेवट आला की ग्लू लावून ती फिक्स करायची. तर ह्या 2 पद्धतीनुसार आपल्याला जी सोयीची पडेल ती पद्धत आपण वापरायची आहे आपल्या काचेच्या बांगड्यांना कव्हर करण्यासाठी. आणि आता इथे आपण मोत्यांचं डिझाईन करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर आपण 4 मोती घेतले. गहू आकाराचे मोती आहेत, लांब मोती आहेत, जे की आपण कर्णफुले जी असतात, जुई फुलांची कर्णफुले, ज्यांना आपण फुलांची कर्णफुले म्हणतो, तशी कर्णफुले वापर करताना आपण नेहमीच ही अशी लांब मोती बघतो ते मोती वापरलेत आणि त्यांचं एक चौकोन फूल तयार करून घेतलं. पण त्याआधी आपण आपल्या कपड्याच्या पट्टीला ह्या आपल्या बांगडीवरची जी आपण कपड्याची पट्टी चिटकवलेली आहे त्यावर दोरा आधी जोडून घेतला आणि मग ही 4 मोत्यांचं फूल तयार केलं. आणि ते झाल्यावर सुद्धा आपण पुन्हा त्या उरलेल्या दोऱ्यासोबत गाठ मारून आपला धागा सिक्युअर केला. आणि आता आपण ही जी 4 मोत्यांचं फूल आहे पहिलं, त्याची आपण साखळी तयार करत आहोत. त्यासाठी दरवेळेस 4-4 मोती घेणार आणि दरवेळेस आपल्या पहिल्या मोत्यातून सुई बाहेर काढणार. म्हणजे आपलं 4 मोत्यांचं फूल दरवेळेस तयार होतं आणि ही आपली साखळी तयार होत आहे आपल्या बांगडीवर, जी की आपण काचेच्या बांगड्यांवर कापडाची पट्टी लावून तयार केलेली बांगडी आहे. तर त्यावर अशी आपण साखळी तयार करत जात आहोत. तर आज जसं आपण मोत्यांच्या बांगड्या बनवण्यासाठी काचेच्या बांगड्या वापरतोय, तशाच प्रकारे आपण ह्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स ऑलरेडी केलेली आहेत पूर्वीच्या पार्ट्समध्ये. तर ही जी लिंक आहे, प्लेलिस्टची लिंक, महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देते. ती 2 डिझाईन्स सुद्धा बघून घ्या. आणि आजचं हे डिझाईन जे आहे ते आपलं तिसरं डिझाईन आहे काचेच्या बांगड्यांवर मोत्यांच्या बांगड्या तयार करण्याचं किंवा काचेच्या बांगड्यांच्या मदतीने मोत्यांच्या बांगड्या तयार करण्याचं. तर हे आपली इथे साखळी तयार झालेली आहे मोत्यांची आणि ह्या साखळीला आता आपण व्यवस्थित सिक्युअर करून घेणार. दोन्ही टोकं जी आहेत ती व्यवस्थित जोडून आणि आपल्याला पुन्हा एकदा सिक्युरिटी म्हणून गाठ व्यवस्थित मारून घेणार. इथे आपल्याला स्क्रीनवर ज्या 2 मोत्यांच्या बांगड्या दिसत आहेत ते आहेत आपले पार्ट 1 आणि पार्ट 2 आपल्या मोत्यांच्या बांगड्या ह्या सिरीजमधले. तर ही मोत्यांच्या बांगड्यांची सिरीजची प्लेलिस्ट सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी देत आहे. म्हणजे आपल्याला ही डिझाईन्स 2 आपल्याला समोर जी दिसत आहेत ती कशी बनली हे सुद्धा कळेल. तर इथे आपली साखळी तयार झाली जेवढी हवी तेवढी आणि म्हणून आपण ह्या साखळीला आपल्या बांगड्यांवर चिटकवून घेत आहोत ग्लूच्या मदतीने आणि मग आपण त्यावर पुढचं डिझाईन करणार आहोत.
तर इथे आपण ग्लू लावून घेतला आणि व्यवस्थित आपली मोत्यांची साखळी त्या आपल्या कपड्याच्या पट्टीवर चिटकवून घेतली. आता ही एवढी मजबूत झालेली आहे आपली कपड्याची पट्टी आणि ही मोत्यांची लाईन, की आपण कशी वापरली तरीही हे मोत्यांचं डिझाईन तसंच राहणार आहे. ही कपड्याची पट्टी तशीच राहणार आहे. ह्याला काहीही होणार नाही, कारण हा आपण ग्लूच्या मदतीने प्रत्येक गोष्ट चिटकवतोय आणि दोऱ्याच्या मदतीने सुद्धा प्रत्येक डिझाईन तयार करतोय. तर इथे आपण आता आपलं पुढचं डिझाईनची सुरुवात केलेली आहे. यासाठी आपण प्रत्येक आपलं जे फूल आहे त्याच्या सेंटरला ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपला जो धागा आहे, सुई आहे, त्यामध्ये आपण एक पिवळा क्रिस्टल बीड घेतला. तो आहे आपला 4 मिलीमीटर साईजचा आणि त्याला आपण आपल्या प्रत्येक फुलाच्या मध्यभागी सेंटरला प्लेस करत आहोत. ऑलरेडी आपण ग्लू लावलेला आहे, त्यामुळे तिथे तो अगदी व्यवस्थित बसणार आहे. जरी ग्लू लावला नसता तरी तो बसलाच असता, कारण आपण धाग्याच्या साहाय्याने तो लावत आहोत. पण एक्स्ट्रा सिक्युरिटीसाठी म्हणून आपण प्रत्येक फुलाच्या मध्यभागी ग्लू लावून घेतलाय आणि नंतर हा प्रत्येक मोती आपण धाग्याच्या मदतीने तिथे प्लेस करत आहोत. तर असं पूर्ण आपलं डिझाईन आपण तयार करणार आहोत. प्रत्येक फुलाच्या मध्यभागी अशा प्रकारे एक एक पिवळा मोती लावून. आणि इथे आपण बघू शकता ह्या बांगडीचा लुक फक्त हा पिवळा मोती लावल्यावर सुद्धा अतिशय सुंदर दिसत आहे, अतिशय रॉयल दिसत आहे. पिवळा कलर तर रॉयल एक लुक आणतोच प्रत्येक दागिन्याला. तर हे आपलं आपण म्हणू शकतो की आजचं डिझाईन नंबर 1 बनत आहे, ज्यामध्ये आपण पांढऱ्या मोत्यांच्या फुलांमध्ये एक एक पिवळा क्रिस्टल बीड लावलेला आहे. मोत्यांच्या बांगड्या ह्या आपल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांचा एक अविभाज्य असा भाग आहे. पेशवा काळात रुजलेल्या ह्या नाजूक पांढऱ्या मोत्यांच्या बांगड्या महाराष्ट्रीयन वधूच्या दागिन्यांचा एक अविभाज्य भाग आहे, ज्या आपल्या हिरव्या बांगड्यांसोबत, ज्याला आपण हिरवा चुडा म्हणतो, त्यासोबत घातल्या जातात, ज्यातून मोत्यांच्या सौंदर्यात्मक आकर्षणावर भर देणारा समृद्ध असा सांस्कृतिक वारसा दिसून येतो. पेशव्यांच्या आणि कोकण प्रदेशाच्या राजेशाही संस्कृतीशी असलेल्या संबंधांमुळे महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये आपण नेहमीच बघतो की मोत्यांना विशेष पसंती दिली जाते. तर इथे आपण डिझाईन नंबर 2 ची सुरुवात केलेली आहे. ह्यासाठी आपण वापरत आहोत ऑरेंज सीड बीड्स. आपले सीड बीड हे 11x0 साईजचे गोल्डन बीड्स, जे की 3 mm साईजचे आणि आपले गहू मणी. आता ह्या ठिकाणी आपण सुईमध्ये आधी एक ऑरेंज सीड बीड घेतला, त्यानंतर आपला हा जो लांब गहू आकाराचा मणी आहे तो घेतला आणि त्यानंतर पुन्हा एक ऑरेंज सीड बीड घेतला आणि हे 3 मोत्यांची जी आपली लाईन आहे ती आपण आपल्या फुलाच्या अपोजिट एंड्स मधून पास करत आहोत, ज्यांनी आपल्या 2 फुलांच्या मध्ये ही अशी मोत्यांची एक लाईन तयार होत आहे. आणि हे करण्यासाठी आपण दरवेळेस सुई आपल्या फुलाच्या एका टोकाला आणणार आणि अशा प्रकारे आपण 2 फुलांच्या मध्ये 3 मोत्यांची एक एक लाईन प्लेस करत जाणार. आपण आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये मोत्यांच्या दागिन्यांची अशीच नवनवीन डिझाईन्स बघत असतो. आपण आतापर्यंत ठुशी सिरीज बघितली, पैंजण सिरीज बघितली, त्याचबरोबर मोत्यांची सारी पिन ही सिरीज सुद्धा बघितली आणि प्रत्येक सिरीजमध्ये आपण त्या दागिन्यांची 10 डिझाईन्स बघत असतो. तर ह्या सगळ्या प्लेलिस्ट मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि विशेष म्हणजे ह्या प्रत्येक ज्या सिरीज आपण सुरू करतोय महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजच्या मध्ये, त्या सगळ्या सिरीज आपण सुचवलेल्या आहेत. तर कमेंटमध्ये सांगा आपली ही जी सिरीज सुरू आहे महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये मोत्यांच्या बांगड्या, या सिरीज नंतर कोणत्या दागिन्यांची 10 डिझाईन्स आपल्याला बघायला आवडतील. आणि हे डिझाईन जर आपल्याला आतापर्यंत आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जसे आपले नवीन डिझाईन्स येतात आपल्या चॅनलवर तसं आपल्याला नोटिफिकेशन येतं, म्हणजे आपण ती नवीन डिझाईन्स रोज बघू शकता. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या ओळखीच्यांसोबत शेअर सुद्धा करा, म्हणजे सगळ्यांनाच कळेल की महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने आपण घरच्या घरी असलेल्या वस्तूंपासून कसे बनवू शकतो, इझी DIY पद्धतीने कसे बनवू शकतो ते. कारण आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये सगळेच दागिने घरच्या घरी तयार करता येतील असे बनवतोय.
हे दागिन्यांचे डिझाईन्स वापरून आपण आपला घरगुती व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता, ज्यामध्ये आपण आपले पारंपरिक महाराष्ट्रीयन मोत्यांच्या दागिन्यांचे सेट तयार करू शकता किंवा आपल्याला हवे तसे दागिने तयार करून आपल्या शेजारच्या दुकानांमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा विकू शकता। तर इथे आपलं हे डिझाईन नंबर 2 तयार झालेलं आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतोय ऑरेंज आणि येलो बीड्सचं अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन दिसतंय। आता ह्यामध्ये आपण डिझाईन नंबर 3 करायला सुरुवात केलेली आहे, ज्यासाठी आपण घेतलेले आहे 2 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड्स, जे आपण आपल्या ऑरेंज बीड्सच्या मध्ये जो गॅप दिसतोय त्यामध्ये बसवणार आहोत। त्यासाठी आपण आपली सुई आणलेली आहे एका ऑरेंज बीड पर्यंत। सुईमध्ये घेतला एक गोल्डन बीड 2 मिलीमीटर साईजचा आणि आपली सुई पुढच्या ऑरेंज बीड मधून पास केली। अशा प्रकारे आपण बघू शकता स्क्रीनवर। आणि आपण प्रत्येक गॅपमध्ये 2 ऑरेंज बीडच्या प्रत्येक गॅपमध्ये अशा प्रकारे एक एक गोल्डन बीड बसवून घेत आहोत, ज्यांनी आपल्या ह्या मोत्यांच्या बांगडीला अजूनच रॉयल लुक येत आहे। आजकालच्या काळात आपल्याला मॅचिंग दागिने हवे असतात आणि म्हणूनच आजकाल आपण आपल्या पारंपरिक मोत्यांच्या बांगड्यांमध्ये वेगवेगळ्या रंगाचे स्टोन्स वापरतो, जसे आज आपण क्रिस्टल बीड वापरलेले आणि त्यासोबतच या बांगडीला एक रॉयल टच देण्यासाठी गोल्डन बीड सुद्धा आज आपण वापरलेले आहेत। तर आजचं हे आपलं डिझाईन म्हणजे पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांसोबत ट्रेंडी लुक असणारं असं हे डिझाईन आहे, ज्यामध्ये आपण मॅचिंग बीड्स वापरलेले आहेत। आजचं कॉम्बिनेशन हे येलो आणि ऑरेंजचं आहे। आपण आपल्या पोशाखानुसार मॅचिंग बीड्स इथे घेऊ शकता, जसंही आपला पोशाख असेल त्या रंगाचे बीड्स आपण वापरू शकता, म्हणजे आपल्याला मॅचिंग आपले दागिने तयार झालेले दिसतील। आपल्याला आठवत असेल आपण झालर ठुशी बनवली, ज्यामध्ये आपण रेड आणि ऑरेंज हे बीड्स वापरले 2 कलरचे। तर आजची बांगडी ही आपल्या ह्या आपण जी झालर ठुशी बनवली आपल्या ठुशी सिरीजमध्ये त्यावर मॅचिंग होऊ शकते। आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा, कारण ही सिरीज जशी जशी पुढे जात आहे तसे तसे आपले मॅचिंग दागिन्यांचे सेट तयार होत आहेत। म्हणून या सगळ्या प्लेलिस्ट नक्की बघून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा आपली महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही प्लेलिस्ट देत आहे। म्हणजे आधी ज्या 2 आपण काचेच्या बांगड्यांची डिझाईन तयार केली, काचेच्या बांगड्यांच्यावर मोत्यांच्या बांगड्यांची डिझाईन्स, ती सुद्धा आपल्याला बघता येतील। इथे आपल्या बांगडीची एक बाजू आपण पूर्णपणे आपले गोल्डन बीड लावून तयार केली, म्हणून आपण सुई दुसऱ्या बाजूकडे आणली मोत्यांमधून पास करून आणि ह्या बाजूला सुद्धा आपण ऑरेंज बीड्सच्या मध्ये एक एक गोल्डन बीड लावून घेत आहोत। आपले गोल्डन बीड 2 मिलीमीटर साईजचे आहेत आणि ऑरेंज बीड हे सीड बीड आहेत 11x0 साईजचे। तर आपण बघू शकता आपल्या बांगडीचा लुक हा अतिशय सुंदर, अतिशय रॉयल असा दिसत आहे। आणखीन विशेष म्हणजे ह्या बांगड्या आपण काचेच्या बांगड्या वापरून तयार केलेल्या आहे, म्हणजे आपल्या घरी जर काचेच्या बांगड्या आपण वापरत नसाल तर आपण ह्या काचेच्या बांगड्यांना अशा प्रकारे मोत्यांच्या बांगडीचं आकर्षक रूप देऊ शकताय, ते घरच्या घरी असलेल्या सामानापासून। तर हे आपलं डिझाईन नंबर 3 तयार झालेलं आहे। अतिशय रॉयल, अतिशय ट्रेडिशनल, पारंपरिक असं हे डिझाईन तयार झाले। त्यासोबतच ट्रेंडी लुक या डिझाईनमध्ये आहे, कारण आपण वापरलेले आहेत मॅचिंग कलरफुल असे बीड्स, ज्यामध्ये आपण येलो आणि ऑरेंज हे बीड्स वापरलेत आणि इझिली आपण ही बांगडी घालू शकतोय। आणि कारण आपण ग्लू लावून प्रत्येक गोष्ट सिक्युअर केलेली, मोत्यांच्या डिझाईनला काहीही हानी पोहोचत नाहीये, जसंच्या तसं राहतंय हे डिझाईन। तर अशीच आकर्षक मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा अवकाश क्रिएशन। आणि हातात घातल्यावर बघू शकता अतिशय रॉयल, अतिशय नाजूक असं डिझाईन दिसतंय। पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत। थँक्यू फॉर वॉचिंग। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स।